काही सांगता येत नाही। तुम्ही जर बघितलं तर योग्य असं चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांना मिळालेलं आहे। परंपरा जर या महाराष्ट्रामध्ये कुणी जपली असेल शिवशाहू फुले आंबेडकरांची तर आदरणीय पवार साहेब आहेत। असे अनेक चांगले विचाराचे नेते आहेतच, पण त्यामध्ये एक पवार साहेब येतात। संतांचे खऱ्या अर्थाने एकोपा बंधुभाव याचा विचार जर कुणी जपला असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत। आणि या तुतारीबद्दल बोलायचं झालं तर ते एक परंपरेचं प्रतीक आहे। सामान्य लोकांच्या आनंदामध्ये तुतारी वाजवली जाते आणि जेव्हा संघर्षाची भूमिका आपण व्यक्त करतो तेव्हा सुद्धा तुतारी वाजवली जाते। त्यामुळे सामान्य लोकांचं प्रतीक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पार्टीला मिळालेलं आहे आणि त्याच विचाराने आम्ही सर्वजण लढू। पण विरोधकाची खूप मोठी अडचण होणार आहे। लग्नात ते गेल्यानंतर तिथं सुद्धा तुताऱ्या वाजणार आहेत। काही दिवसांपूर्वी काही विरोधातले नेते लग्नात गेले होते, त्यांच्या अवतीभोवती तुताऱ्या वाजल्या। ज्या पद्धतीने त्या लग्नामध्ये तुताऱ्या वाजल्या, लोक सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून या लोकांच्या तुताऱ्या वाजवतील आणि लोकांच्या विचाराची सत्ता ही म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही।